पैसा आणि आनंद, काय नातं आहे यांचं? हा एक असा प्रश्न आहे जो खरं तर शतकानुशतके विचारला जातोय. चला तर मग आज ह्याच प्रश्नाचा शोध घेऊया, आणि तोही एका अशा कवीच्या नजरेतून ज्यांचं आयुष्यच जणू या प्रश्नाचं उत्तर होतं. आपण नेहमीच ऐकतो नाही का की पैसा सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. पण हे खरंच आहे का की आनंद आणि पैशाचं नातं काहीतरी वेगळंच आहे? चला, विल्यम एच डेव्हिस यांच्या कवितेतून या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. तर हे आहेत विल्यम एच डेव्हिस, एक वेल्श कवी. पण त्यांची खरी ओळख फक्त कवी म्हणून नाहीये. त्यांनी आपलं आयुष्य ब्रिटन आणि अमेरिकेत एक ट्रॅम्प किंवा भटके म्हणून जगलं. आणि म्हणूनच संपत्तीबद्दलचा त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन खूपच वेगळा आणि खरा आहे. आणि इथेच तर खरी गोष्ट सुरू होते. डेव्हिस यांनी चक्क 2 आयुष्य अनुभवली, एक पैशांसोबतचं आणि एक पैशांशिवायचं. याच प्रवासातून त्यांनी आनंदाबद्दल एक महत्त्वाचा शोध लावला, जो त्यांनी या कवितेत मांडला आहे. चला पाहूया त्यांच्या प्रवासाचे हे 2 वेगवेगळे टप्पे. सगळ्यात आधी पाहूया कवीच्या आयुष्यातला तो काळ जेव्हा त्यांच्याकडे खूप पैसा होता. पण हे आयुष्य एका सोन्याच्या पिंजऱ्यासारखं का होतं? या ओळींमधला अर्थ खूप खोल आहे. कवी सांगतायत की जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता तेव्हा त्यांच्याभोवती लोकांची अक्षरशः गर्दी असायची. पण हे सगळे नातेसंबंध किती वरवरचे आणि खोटे होते हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. जरा विचार करा, आजूबाजूला खूप लोक आहेत, पण त्यातलं कोणीही खरंच आपलं नाही. ही एक प्रकारची भावनिक पोकळी होती. संपत्तीमुळे आलेला हा एकटेपणा कवीला आतून पोखरत होता. म्हणजे ते खऱ्या अर्थाने एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकले होते. हे रूपक किती सुंदर आहे पहा. कवीकडे आनंदाची सगळी साधनं होती, अगदी त्या मुलाकडे जशी तुतारी आहे. पण तो आपला आनंद व्यक्त करू शकत नव्हता, कारण त्याला भीती होती की हे खोटं जग त्याचा गैरफायदा घेईल. त्याचा आनंद आतल्या आत दाबला गेला होता. त्यांच्याकडे आनंदाचं साधन होतं, पण ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. हाच होता श्रीमंतीचा विरोधाभास. चला आता कथेची दुसरी बाजू पाहूया. जेव्हा पैसा नव्हता तेव्हाच आयुष्य कसं होतं? ते होतं हास्यानं भरलेलं एक पूर्णपणे वेगळं जग. ही 2 जगं किती वेगळी आहेत पहा. एका बाजूला थंड, औपचारिक आणि खोट्या मित्रांचं जग, तर दुसऱ्या बाजूला सहज, मोकळं आणि खऱ्या मित्रांनी भरलेलं आनंदी जग. हा विरोधाभास खरंच खूप काही सांगून जातो. आणि हे होतं कवीचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण. त्यांनी पाहिलं की ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांच्या मनावर कोणतंच ओझं नाहीये. ते जीवनाचा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शोधत होते, कसलीही चिंता न करता. श्रीमंतीच्या जगातला त्या शांततेच्या आणि दडपशाहीच्या अगदी विरुद्ध गरिबीच्या जगात समाधानाचं आणि कष्टाचं एक संगीत होतं. मधमाशांप्रमाणे गुणगुणणं हे त्यांच्या कामातल्या आणि एकूणच जीवनातल्या आनंदाचा प्रतीक आहे. म्हणजेच कवीला भौतिक संपत्ती नसताना खरा आनंद आणि समाधान सापडलं. हा त्यांच्यासाठी एक असा शोध होता ज्याने त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. आणि या सगळ्या अनुभवातूनच कवी एका अशा निष्कर्षावर पोचले जो आपल्या विचारांना अक्षरशः एक मोठी कलाटणी देतो. ही ओळ या कवितेचा आत्मा आहे. कवी इथे समाजाच्या नेहमीच्या विचारांना आव्हान देत आहेत. ते म्हणतायत की खरी समस्या गरिबी नाहीये, तर श्रीमंतीने आणलेला तो खोटेपणा आणि ती पोकळी आहे. खरा आनंद शोधण्यासाठी श्रीमंतांनी खाली येण्याची, म्हणजे साधं जीवन जगण्याची गरज आहे. आता प्रश्न येतो की कवीचा असा विश्वास का होता? तर यामागे एक स्पष्ट तत्वज्ञान आहे. कवीला हे समजलं होतं की पैशाने सुख विकत घेता येत नाही. शाश्वत आनंद, खरं समाधान या गोष्टी भौतिक संपत्तीच्या खूप पलीकडच्या आहेत, आणि त्या क्षणभंगूर तर अजिबात नाहीत. मग प्रश्न उरतो की जर पैसा खरी संपत्ती नाही, तर खरी संपत्ती आहे तरी काय? कवीच्या मते उत्तर खूप सोपं आहे आणि तितकंच खोल सुद्धा. आणि इथे कवी अगदी स्पष्टपणे सांगतायत की पैशामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले, पण ते सगळे खोटे होते. आता पैशांशिवाय त्यांच्याकडे मोजकेच मित्र आहेत, पण ते खरे आहेत, आणि हेच त्यांच्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे. म्हणून या कवितेनुसार खरी संपत्ती म्हणजे काय? तर ती पैसा, सोनं किंवा मालमत्ता नाहीये. खरी संपत्ती म्हणजे अस्सल मानवी नातेसंबंध,
खरी मैत्री आणि प्रेम ही एक अशी दौलत आहे जी कधीच कमी होत नाही. डेव्हिस यांनी तर त्यांचा शोध घेतला. पण आपल्या आयुष्यात आपल्यासाठी खरी संपत्ती म्हणजे नेमकं काय? ही कविता आपल्याला हाच प्रश्न विचारते आणि आपल्याला विचार करायला लावते.